औरंगाबाद लेणीचा दुसरा टप्पा. या टप्प्यात येतात 6 ते 9 या लेणी. या लेणी डोंगराच्या वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला कोरलेल्या आहेत. 6 नंबर लेणीचा व्हरांडा आणि दोन्ही बाजूला विहार, उंचावर 9 आणि 10 आणि खाली पडलेल्या बाकी 3 लेणी अशी रचना आहे. 6 नंबर लेणीचा व्हरांडा आणि दोन्ही बाजूला विहार, मध्यभागी गर्भगृह अशी रचना जी अजिंठ्याच्या लेणीसारखीच दिसते, पण गर्भगृह आणि प्रदक्षिणापथ हा थोडासा उंचावर आहे. ही लेणी गुप्ते यांनी शोधून काढली असं म्हटलं जातं. खूप लहान गर्भगृह फक्त शिल्लक आहे. भव्य द्वारपाल, गंधर्व आणि किन्नर ही कोरलेली दिसून येतात. उजवीकडे तारा आणि डावीकडे मैत्री आहे. स्तूप आणि बुद्धमूर्ती मुकुटात कोरलेली दिसून येते आणि बुद्ध दिसतात धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेत आणि बाकी शिल्पांमध्ये दिसतात हत्ती, व्याल, नाग, चौरीधारिणी आणि इतर शिल्पे होय. या लेणीची 6 नंबर अ ची विशेषता म्हणजे ही लेणी गाणपत्य लेणी म्हणून ओळखली जाते आणि इथे गणपती आणि बुद्ध एकाच लेणीत कोरलेले आहे. खांबांवर डावीकडे सप्तमातृका आणि वीरभद्र आहेत. चामुंडा ही आणि मध्यभागी गणेश आणि उजवीकडे दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनी कोरलेली दिसून येते. भक्तगण वज्रासनात बसलेले ह्या लेणीची विशेषता आहे. आंतररचनेमध्ये बुद्ध, गणेश दिसून येतात. त्यानंतर येणारी दुसरी लेणी म्हणजे लेणी नंबर 6 अ. लेणी नंबर 7 ही सुद्धा रचना व्हरांडा, खांब आणि 2 बाजूला उंच पायऱ्या चढून अशी रचना दिसून येते. डावीकडच्या दोन्ही बाजूला बोधिशक्ती कोरलेल्या आहेत. या लेणींची विशेषता म्हणजे इथे कोरलेल्या देवदेवतांबरोबर भक्तगण आणि स्त्री भक्तगण सुद्धा दिसून येतात. त्यांची रचना, केशरचना, वेशभूषा अतिशय वैविध्यपूर्ण आहे. बुद्धाला या ठिकाणी भगवा रंग दिलेला असावा असे लक्षात येते आणि वस्त्राची, घड्या आणि वेशभूषेची अत्यंत सखोल बाबी मात्र इथे शिल्पात दिसतात. फक्त या बाजूला असलेल्या अंधारामुळे हे नीट बघता येत नाही. थोडासा उंच दरवाजा आणि आतमध्ये खिडक्या, अत्यंत अंधारी बाब आहे. दुसरी लेणीत जी आतल्या बाजूला आहे तिथेही बुद्धाची धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा दिसून येते. हे आहे बुद्ध मूर्तीचे अत्यंत सखोल दर्शन. वैशिष्ट्यपूर्ण वाघ किंवा सिंह याची रचना ही मिथिकल प्राण्यासारखीच इथे दिसते आणि पुढे वेरूळशी साम्य दिसून येते. द्वारपाल नाग किंवा नागेंद्र आणि एका बाजूला व्हरांड्यात कोरलेला दिसून येतो. उंचावर असलेल्या 2, 9 आणि 10 नंबरच्या लेणी मात्र
वेगवेगळ्या एकमेकांना जोडलेल्या दिसून येतात. भव्य सभागृह आणि 3 सभागृह अशी रचना आहे, पण ती दुर्दैवाने कोसळली आहे, त्यामुळे तिथे नीट लक्षात येत नाही. गर्भगृहाच्या डाव्या अंगाला महापरिनिर्वाण आणि शिल्पांमध्ये तारा, पद्मपाणी, मंजुश्री, द्वारपालांच्या जागी नाग आणि कुबेर, शंखनिधी, पद्मनिधी दिसून येतात. महापरिनिर्वाण मुद्रेच्या बाजूला आहे मैत्रेय, बुद्ध, बोधिसत्व आणि ह्या बाजूला दुसऱ्या कोरलेल्या आहेत तारा, मंजुश्री, शंखनिधी. गर्भगृहातील प्रवचन मुद्रेत आहे आणि ह्या एकमेकांना जोडलेल्या लेणी आहेत. काही भाग अपूर्ण आणि पडझड झालेला लक्षात येतो. इथेही सर्व भागात असलेल्या बौद्ध मूर्तींवरून असं लक्षात येते की दानकर्त्यांनी ह्या मूर्ती इथे कोरलेल्या असाव्या. वज्रयान बुद्ध धर्माची इथे थोडी सुरुवात झालेली आहे असे काही जणांचे मत आहे. म्हणजे तांत्रिक उपासनेची सुरुवात, आणि त्यामुळे श्री बोधिसत्व मूर्ती इथे आलेल्या दिसतात. लेणी नंबर 2 मध्ये लज्जागौरीची ही मूर्ती सापडली आहे, जी देवता स्थानिक सुफलनासाठी वापरली जाते. औरंगाबाद लेणीतील शिल्पांची चर्चा करताना वृक्षीच्या जशी यक्षी कोरली आहे तशा यक्षी खांबावर दिसतात. कीर्तिमुखही आहे आणि भद्रासनात बसलेली प्रवचन मुद्रेतील बुद्धाची मूर्ती आहे. हा आहे जांबाल आणि हरिती, नागेंद्र दोन्ही कोरलेले दिसून येतात. म्हणजे यक्षयक्षिणी आणि भव्य पद्मपाणी, वज्रपाणी हे द्वारपाल आणि पद्मावर बुद्ध कोरलेला इथे दिसून येतो. द्वारपालाच्या जागी नागेंद्राची भव्य मूर्ती उभ्या अवस्थेत दिसून येते. वस्त्राप्रमाणावरून बरेच जे भक्तगण आहेत ते राजकीय किंवा धनवान असावेत असे वाटते. परत एकदा लेणी नंबर 6 मध्ये गेले तर लेणी नंबर 6 ही परत उजव्या बाजूला कोरलेली मध्यभागी आहे आणि हिच्या बाजूला कोरलेली लेणी अपूर्ण अवस्थेत आहे, पण ती दुमजली आहे. काही भाग खराब झाल्यामुळे ती तशी सोडून दिलेली दिसते. उभ्या अवस्थेत असलेल्या पारमित्यांचे शिल्प हे इथे वैशिष्ट्यपूर्ण आहे. तारा आणि वीरभद्र सुद्धा इथे कोरलेले दिसून येतात. वरांडा, 4 खांब आणि बाजूला उंचावर 2 भाग पायऱ्यांवरून जावे लागते अशी रचना आहे. डावीकडील भागात बोधिसत्ती उभ्या असलेल्या अवस्थेत वैशिष्ट्यपूर्ण दिसतात आणि दुसरीकडे आहे अवलोकितेश्वर बोधिसत्व आणि उजवीकडे हरिती आणि पांचाल. वरांड्याच्या बाजूला 2 झरोके, मध्यभागी दरवाजा आणि दरवाजा दुसऱ्या सभागृहात उघडतो, जिथे 2 छोट्या छोट्या देवळ्या कोरलेल्या आहेत आणि स्तंभाच्या नक्षीने खिडक्या, दरवाजेही शिल्पांकित केलेले दिसून येतात. मुख्य गर्भगृहाची देवता जी तारा आहे आणि जी प्रदक्षिणा पथावर दिसते, गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला तारा कोरलेल्या दिसून येतात. वरांड्याच्या एका बाजूला अवलोकितेश्वर बोधिसत्व तर उजवीकडे मंजुश्री बोधिसत्व दिसून येतो आणि दोन्ही बाजूला तारा. तर डावीकडे भव्य नृत्य करणारी श्रीमूर्ती दिसते. ही आहे तारा आणि ती बसलेली आहे ती हरिती आणि जांबाल ही शिल्पही इथे दिसून येतात.
अवलोकितेश्वराच्या रूपात जेव्हा बोधिसत्व येतो तेव्हा तंत्रयान बोधिसत्व विकसित झालेला दिसून येतो आणि नृत्य आणि आध्यात्मिकतेच्या संबंधानुसार तारा ही लस्या, माला, गीता आणि नृत्य रूपात दिसते. तिची नावही तारा, कुरिकुला, वज्रयानी, सितीपती ही दिसतात, जी इथल्या शिल्पांमध्ये दिसून येतात. अंतराळाची रचना बोधिसत्व, वज्रयानी असणे, हरिती, जांबाल, गजलक्ष्मी, द्वारपाल आणि अष्टमहाभय या सर्वांनी ही लेणी अतिशय अलंकृत केलेली आहे. पद्मपाणी, तारेचे वेगवेगळे रूप, बुद्ध, प्रज्ञापारमिता किंवा आम्रपाली असेही ह्या लेणीला म्हटले गेले आहे. हिची वेगवेगळी रूपं इथे कोरलेली गेलेली दिसून येतात. औरंगाबाद लेणीतील शिल्पांची विशेषता ही की इथे 3ही टप्पे दिसतात आणि जो पुढचा टप्पा विकसित झालेला तंत्रयान बुद्धिझमचा जो वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेणीला जोडणारा पूल आहे असे काही जण मानतात. या लेणीची रचना विचारात घेतली तर त्या इतर लेणींपेक्षा लहान असल्या तरी त्यांचा आकार मात्र आयताकृती आहे आणि गर्भगृह पण विकसित झालेले दिसते आणि लहान लहान देवळ्या आहेत. प्रदक्षिणा पथावर असलेल्या मूर्त्या आणि त्यातील छोट्या देवळ्यांवरून ही एक प्रातिनिधिक स्वरूप होते हे लक्षात येते. लेणी नंबर 10, 11 आणि 12 ह्या अर्धवट राहिल्या याची कारणं वेगवेगळी सांगितली जाते. सप्तमातृका शिल्प हे 8व्या-9व्या शतकात खूप लोकप्रिय झालेले दिसते आणि इतरही शिल्पांमध्ये दिसणारी गजलक्ष्मी, यक्ष, नाग किंवा इतर स्त्रीमूर्ती ज्या सप्तमातृका वीरभद्र दिसतात त्यावरून गणेश आणि शैवदेवतांचा उदय व्हायला लागला होता असे दिसून येते.